आता कुठं चालला आहे? वाडीला चाललो आहे. हलसिद्धनाथाला कौल लावाय. कसला कौल? आपल्या लग्नाचा. लगीन करायचं का नाही ते विचारायला चाललो आहे. म्हणजे तुम्हासनी अजून बी लगीन करायचं नाहीच तर? सत्य तुला समज ठाव आहे. तुम्ही सारखं हेच म्हणत असतात, पण मला काय बी ठाव नाही. अगं आमच्या सारख्यांचे लग्न नाही टिकत. का नाही टिकत? आपल्यावर असतंय समज. आय आणि बाबी एवढं भांडत असतात, पर त्यांच्यात समज नीट आहे ना? होय, पण माझं वेगळं आहे. मी त्यांच्यागत नाही. पर म्या त्यांच्यागत आहे. मला वाटत नसेल का माझं लगीन व्हावं? अगं तुझं कुठे बी चुकतं आहे असं अजिबात म्हणणं नाही माझं. तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर आता पतूर समज घर डोसक्यावर घेतलं असतं तिनं. माझं काय बी चुकत नाही ना? मग कसली शिक्षा मिळत आहे मला? तुला शिक्षा नाही मिळत, उलट ती मिळू नये म्हणून मी लग्नाला नाही म्हणतो आहे. तुम्ही काय बोलता मला काय बी समजत नाही. बाकीच्यासनी समजत नाही ते ठीक आहे, पण तुला का समजत नाही ते ठाव नाही बघ. मला लय काम आहेत. तवा लगीन संसारात नाही अडकायचं मला. आय बी काय ऐकणं झाले आहे. तिच्यासाठी म्हणून मी हलसिद्धनाथाला चाललो आहे. जातो मी. तिथं बी कौल जर नाही असा आला तर म्या काय करायचं? ए बाळू, अरे बाळू, अरे थांब. काय बाळू? कुठं काय? चाललो आहे वाडीला. अरे ते ठाव आहे म्हणूनच पळत पळत भेटायला आलो. आता ह्यात काय भेटाय गत? हा, अरे आता तिकडून जाऊन आल्या कुठल्या तोंडानं बोलणार? हा, म्हणून जे काय बोलायचं आहे ते आत्ताच बोल. आल्यावर बोलाय तोंड नसेल म्हणजे म्या काय मुकाहून येणार आहे वय? अरे तसं नाही, पण आल्यावर लगीन करायला लागणार ना, मग कुठल्या तोंडानं बोलणार? दाजी मी चाललो आहे ना व, उगा माझ्या तोंडाला लागू नका. हे बघ, मी म्हणलं होतं का नाही, लगीन होणार म्हणजे होणार. अजून होणार का नाही ते ठाव नाही. तोवर एवढा तोरा. हे बघ, तुला ठाव नसेल पण मला ठाव आहे. बाई का हे कसं काय? अरे आमचं समध्यांचं सोड, पण तुझी आहे हलसिद्धनाथाची किती पूजा करते. हा, काय बी झालं तरी हलसिद्धनाथ तिचं मन नाही मारायचं. बस बर, बघूया काय होतंय. हा, अरे बघ की, आणि एक कौल जरी नाही असा लागला तरी बी तुला लगीन करायला लागल हे सांगून ठेवतो. म्या बी सांगून ठेवतो, कौल नाही असा लागला तर कुणाच्या बाला बी ऐकायचो नाही म्या. हे बघ बाया, काय बी झालं तरी लगीन करायला लागल. दाजी उगा मा तोंड उघडायला लावू नका. हा, तोंड उघडलं काय करणार आहे तू? का लगीन करायला लागतं आहे म्हणून तोंड उघडा ना? पुण्यांदा सांगतो आहे तुम्हासनी, मला तोंड उघडायला लावू नका आणि हे लगीन करायचा विचार सोडून द्या. हे बघ, लगीन तर तुला करायच लागल. आता कशी तुझी बोलती बंद झाली तसं तोंड बंद करून लगीन करावं लागल. दाजी माझं लगीन झालं तर लवकरच मुसर पाणी पिऊन मराल. माझ्या लग्नाच्या मांडवातच तुमचं मड जाईल. ए नाही नाही, असं काय होत नाही. काय बी काय बोलतोस? बघालच तुम्ही. मी घाबरून माघार घ्यावी म्हणून बोलतो आहेस ना? मला समजतंय. समजत असतं तर हे तोर आलंच नसतं. जगून घ्या, जातो म्या. अरे अरे, मी कुणाला बी घाबरत नाही.